बघा भावांनो, दादा ग्राउंड लेवलला प्रत्येक बिझनेस जाऊन फाटाणी करतो. सोपं नाही. तुम्ही जर एखादा बिझनेस जर करायला लागलात तर तुमचा घाम निघतो, पण भाऊ आपला जर ग्राउंड लेवलला प्रत्येक ठिकाणी जाऊन बघतो त्या बिझनेसची खरंच म्हणजे तो बिझनेस चांगला आहे का, त्या बिझनेस मधून खरंच प्रॉफिट होतोय का. आणि हे आपल्या मराठी माणसं कोणीही शेअर करत नाही. आपल्या मराठी माणसाला पुढे न्यायचं काम करतो भाऊ. भावाला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे निखिल दादा यांना भेट देण्यासाठी, यांचं एक बिझनेस मॉडेल आणि यांची एक स्ट्रगल स्टोरी समजून घेण्यासाठी. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर ही व्यवसायाची तुम्ही सुरुवात कशी केली होती? आता हे स्ट्रगल टाइम तुम्ही जे आता पहिल्यापासून सुरुवात केली, असा सुरुवात कशी झाली? आता बघा, सुरुवात ही प्रत्येकाची झिरोतूनच असते. बरोबर. कुणीच एका दिवसात करोडपती होत नाही, कुणीच एका दिवसात मोठं होत नाही. राईट. बघा, शून्यातूनच माझी ही सुरुवात होती आणि आजही मी शून्यालाच व्हॅल्यू देतो. बरोबर. का? कारण आपण ज्या ग्राउंड लेवलला काम केलंय आज हाय लेवलला करतो, पण आजही त्या ग्राउंड लेवलची आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपल्या मराठी भाषेत जाण आहे. बरोबर. कारण की माणूस जिथं उठलाय ते जर विसरला माणूस, म्हणजे माणसाला कधी पण काही जरी झालं तर एक ग्राउंडलाच राहायला पाहिजे. ग्राउंडला दोन तीन गोष्टी शिकलो. बघा, आता सिंपल साधी गोष्ट आहे. आजही मी सक्सेसफुल आहे, पण उद्या मी फेल्युअर झालो तरी मी माझा स्वतः प्रवास केला आहे. मला माहिती तो रस्ता कसा आहे. मी पडलो परत मला उठण्याची ताकद आहे माझ्या. 100%. कारण जे लोक वरून गेले, वरची वरच गेले, त्यांना भीती असते, पण जो ग्राउंड लेवलवरून गेला ना त्याला भीती नसते. मी ज्यांना तेच बोललेलं. आता मी स्वतः सांगतोय की 16 लाख रुपये लॉस होऊन मी MIDC चालतो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी स्वतःच 18 लाखात घर कमवलं, 4 लाखात एक 2 डेअरीचा बिझनेस सेट केलाय आणि 5 माझं लग्न पण झालंय. तरी मी आता झिरो झालोय सध्या, पण मला काहीच फरक पडत नाही. मी काय समजतोय की मी आत्ताच MIDC चालू सुरुवात करतोय. बघा सर, पैसा भांडवल ही एक गोष्ट आहे, सिंपल झाली गोष्ट, म्हणजे असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे, पण तुमच्या माइंड मध्ये पैसा तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे. राईट. सगळा खेळ तुमच्या माइंडसेटचा आहे, तुमच्या मेहनतीचा आहे. तुमच्या जर मेहनत असेल, तुमच्याकडे रुपयाही नसून द्या तरी तुम्ही बिझनेस करू शकता. तुम्हीच भरपूर एक्झाम्पल ग्राउंड लेवलला केलेले, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही गेलेले नाही का. सिंपल झाली गोष्ट, प्रत्येक बिझनेसचा अनुभव घेतलेला आहे, तसा मीही घेतो. आजही बघितलं गेलं, पाणीपुरी विकणारा जर बघायला गेला तर एक चांगल्या नोकरदारापेक्षा पण तो 10 पटीने कमवतो, 10 पटीने. राईट. पुरीवाला. बरोबर. मला हीच गोष्ट महाराष्ट्रातली बदलायची होता. कसं की आता मला जेवढं, आता जे पोरं 500 रुपयाला 12 तास ड्युटी करते, आता UP बिहारची पोरं इथं येऊन 4 वाजता गाडी लावून 10 वाजे लोक 3 ते 2,500 रुपये कमवून चालले. आता बघा, पाणीपुरी जास्त गोष्टी जर बघायला गेलं तर आपल्या ह्यात लेडीज लोक जास्त पाणीपुरी खातात. मग आपल्यापेक्षा त्यांना ऑब्झर्वेशन जास्त करतात. बघा, ते पाणीपुरी खातात जास्त. मी पाणीपुरी आजपर्यंत मी एकदा 2दा पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी आपल्याला त्या गोष्टी इंटरेस्ट होतो, आपल्याला बिझनेसचा इंटरेस्ट. पण मी ऑब्झर्वेशन जेव्हा जाता येता बघितलं तेव्हा तो महाराष्ट्रातला माणूस नसतो पाणी विकणारा, पाणीपुरी तो बाहेरचाच असतो. मग आज जर बघायला गेलं पाणीपुरी, एका पाणीपुरी मागे प्रॉफिट किती होतोय त्याचा, किती प्लेट जातात, ह्याचे कॅल्क्युलेशन आपल्या लोकांनी काढलं पाहिजे. ह्याचा अर्थ आपली जी मराठी लोक आहेत कुठेतरी पाठीमागे आणि विचार बदलायला पाहिजे, तेव्हा आपला महाराष्ट्र पुढे जाणार. 100%. आज जर बघायला गेलं, भरपूर बघा, भारतातले मी भरपूर सारे राज्य बघितले, पण सगळ्यात जास्त जर पैसा जर बघायला गेला ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण आपल्या महाराष्ट्रातला पैसा आज बाहेर चालला. कारण बाहेरचे उद्योगधंदे करणारे बाहेरचे. जर तुम्ही जर बघायला गेलं तर नॉर्मली आता मी ऑफिस बनवलं, ऑफिस मध्ये जर बघायला गेलो लाईट म्हणजे जर बघायला गेलो भरपूर साऱ्या गोष्टी नाही का, म्हणजे आपला हार्डवेअर करणारे जे की राजस्थानी लोक जास्त. 100%. आमच्या इथं स्वतः आहे की आता आपल्या लोकांकडे पैसा पण आहे बरं का, की मला बिझनेस चालू करायचा आहे, पण लोकांना आयडिया नाही की मला काय करायचंय. आयडिया म्हणजे आपले लोक रिस्क घ्यायला, की लोक काय म्हणजे लॉस झाला तर लोक काय म्हणतील, भीती वाटते. आज जर आपली जर बघायला गेलं ना, युवा पिढी जर बघायला गेली ना कुठं चालली माहिती का, एक हाताला इन्व्हेस्टमेंट देणार. आज बघा शेअर मार्केट आहे, हे मार्केट एवढं पण बेकार नाही की ज्याला आज लोक सत्ता म्हणतात. बघा, देशाची अर्थव्यवस्था ह्या मार्केटमुळे चालते, पण हे लोकांना माहित नाही. आता मार्केटला बदनाम कोणी केलं बघा, XYZ तो ट्रेडर ऍक्च्युअली नसतो, तो असतो इन्व्हेस्टर असतो. तो काय करणार, तुमच्याकडून 1 लाख रुपये घेणार आणि तुमच्या टप्प्याटप्प्याने तुम्हाला देणार, आणि मग तुम्ही काय करणार, तुम्हाला रेग्युलर पैसे आले तेव्हा हजे त्याचे गोळा करणार आणि पळून जाणार. आता तो पळून गेल्याच्या नंतर लोक दोष कोणाला देतात, मार्केटला देतात. मार्केट काय चुकी, काहीच चुकी नाही. कारण की लोक काय करतात की त्यांना एक लालूच दाखवली जातात की तुम्ही 1 लाख द्या, तुम्हाला महिन्यात 10,000 द्या आणि तुमची 1 लाख सेव. म्हणजे आपल्या लोक अशा गोष्टीला बळी पडतात. म्हणजे आपल्या लोकांना स्ट्रगल करायचं नाही, जिथं भेटत तिथं जायचं. आज जर बघायला गेले बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवणार, FD करणार, बँकेच पळून चालल्या. पण तुम्ही, मला काय वाटतंय, तुम्ही छोटा मोठा बिझनेस करा, लाजू नका. बस लाज एवढे लाजतात ना सर. जर बघायला गेलं नॉर्मली
की कुठे एखादं बसलं तुला वाटतं मी पाणीपुरी विकलं आणि गावातल्या कोणी जर बघितलं अरे उद्या तुझं गावातलं घर चालणार आहे का किंवा शेजारचं घर चालणार आहे का, तुझं घर तुला चालवायचं म्हणजे त्यासाठी लाच सोडणारच आहे. मी हेच बोलतोय प्रत्येक व्हिडिओ माझं पण हेच म्हणणं आहे. आता दादांचं मार्केट एवढं मोठं आहे तरी दादा काय आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कळत असेल की ग्राउंड लेवलला काम केल्याशिवाय माणूस वरती जात नाही. तर आपल्याला आपल्या व्यवसायात लाच सोडावाच लागणार आहे. मी काल पण तो व्हिडिओ पोस्ट केलताय तरी हा व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य बघा. ओके, धन्यवाद दादा. बघा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बघा भावांनो, दादा ग्राउंड लेवलला प्रत्येक बिझनेस जाऊन फाटांनी करतो. सोपं नाही. तुम्ही जर एखादा बिझनेस जर करायला लागलात तर तुमचा घाम निघतो, पण भाऊ आपला जर ग्राउंड लेवलला प्रत्येक ठिकाणी जाऊन बघतो त्या बिझनेसची खरंच म्हणजे तो बिझनेस चांगला आहे का, त्या बिझनेस मधून खरंच प्रॉफिट होतोय का, आणि हे आपल्या मराठी माणसं कोणीही शेअर करत नाही. आपल्या मराठी माणसाला पुढे न्यायचं काम करतो भाऊ. भावाला सपोर्ट करा.